हॅलो नमस्कार, मी श्वेता. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथे तुम्हाला सगळ्या भाज्यांची कटिंग दिसत असेल. तर आज आहे पावभाजीचा बेत, आणि ते म्हणजे का बरं स्पेशल आहे. आणि ही पावभाजी मी बनवणार आहे, कमीत कमी 12-13 लोकांसाठी बनवणार आहे. म्हणून सगळ्या भाज्यांची कटिंग करून घेतलेली आहे. आणि आज आहे स्पेशल दिवस. तो स्पेशल दिवस म्हणजे माझ्या मुलाचाच वाढदिवस आहे. तर वाढदिवसानिमित्तच पावभाजीचा बेत आहे. तर पूर्ण सगळ्या पहिले जेवढेही मला कटिंग करायचं सगळं छान असं व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे. त्यामध्ये फुलगोबी, पत्तागोबी, आलू, परत बीट, गाजर, अजून फ्रोझन वटाणे जे आहेत ना ते वटाणे, मटर आपण ज्याला म्हणतो ते मटार. तर बघू शकता एवढ्या गोष्टीची सगळी कटिंग करून घेतली. तर इकडे नव्या आणि तिचे फ्रेंड्स दोघे मिळून ना बलून फुगवत आहे, आणि ते सगळं तेच डेकोरेट करणार आहे. मी आज काहीच करणार नाही. आता ती मोठी पण झाली. ती म्हणत होती की मम्मी नक्षच्या वाढदिवसाचं मीच डेकोरेशन करीन. आता तिला सिम्पलच ती करणार आहे. आता तिच्या मानाने जेवढं शक्य होईल तेवढं ती करेल. मी तुम्हाला नंतर लास्टमध्ये दाखवीन तिने कसं केलेलं आहे आणि कशाला बलून्स वगैरे लावलेले आहेत. तर चला मग आता पावभाजी करायची म्हटलं तर पहिले कुकर लावून घेते. कुकर पण व्हायला वेळ लागतो आणि थंड व्हायला पण वेळ लागतो. तर म्हणून ना सगळ्या भाज्या आता एकत्र करून घेते. छान स्वच्छ अशा 2 पाण्याने मी धुवून घेणार आहे. तर कुकर लावल्याबरोबर पूर्ण घर असं पूर्ण आवरून घेणार आहे, पूर्ण झाडून सगळं स्वच्छ करून. कारण की मुलं तर पसारा करतात, आणि आता बलून फुगवत आहे म्हटलं तर पूर्ण त्याच्यात इकडे तिकडे पडलेलेच असतात. वरून तिने लेस वगैरे पण आणली होती. ते लेस पण त्याचे तुकडे पण इतके पडले होते ना. आता पण सगळं स्वच्छ करायचं आहे. आणि ज्या दिवशी मुलांचा वाढदिवस असतो त्या दिवशी त्यांना इतकं स्पेशल फील होतं ना. आता त्यांचंच नाही म्हणा, पण आपण पण मोठे व्यक्ती पण आपलाही बर्थडे असतं तर आपण किती स्पेशल फील करतो. तर आज नक्की तसंच काहीतरी होतं. मस्त स्वच्छ असे नवीन कपडे त्याला घालून दिले, मस्त मंदिरात पाठवलं, आणि दिवसभर मस्त आपल्या याच्यातच मस्त मग्न आहे. तो छोटासाच आहे, जास्त मोठा नाही. 7 वर्षाचा आता झाला. आता 8व्यामध्ये पदार्पण आहे. तरी लहानच दिसतो माझ्यासाठी. तर तो लहानच आहे आताही. तुम्ही आता चला मग आता इथे पूर्ण कुकर लावून घेते. आणि कुकरमध्ये ना थोडं पाणी कमीच टाकायचं असतं, कारण की ही भाजी असतं पातळ नसते. हा आमचा बर्थडे बॉय बाबू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. कुकर तर मी लावून घेतलेला होता, पण टमाटरच टाकायचे राहून गेले होते. पटकन मग आली आणि लावल्याबरोबरच पटकन कारण की वाफ यायचीच होती. मग पटकन 2-2.5 टमाटर चिरले आणि ते टाकलेले आहेत. आणि टमाटरची पावभाजीची भाजी टेस्टी वाटतच नाही. आणि सोबत आपल्याला फोडणीला सुद्धा टमाटर टाकायचं असतं. परत एकदा अजून कुकर लावून घेतला. तर त्यानंतर संपूर्ण घर आवरलं, आणि तेवढ्या वेळात माझा कुकर होऊन गेलेला आहे. आणि हे कुकरनं आता ही भाजी सगळ्या भाज्या आपल्याला काय करायचं, पूर्ण मॅश करायचं आहे मॅशरच्या साह्याने. पण ना इतकं गरम होत होतं, आणि मॅशर थोडंसं छोटं आहे त्यामुळे हाताला वाफ येत होती. तर मी परत काय केलं, रवी घेतली, रवी घोडणी, आणि मग त्याच्याने पूर्ण असं घोडून काढलं. आणि सोबत मग परत एकदा मॅशरच्या साह्याने पूर्ण मॅश करून घेतलं, कारण की मला भाजी करायची होती. गरम होती तरी पण म्हटलं आपलं कसं आहे ना, सगळं रेडी असलेलं बरं राहते. आणि जास्त कोणाला मी बोलवलं नव्हतं. त्याचे फ्रेंड्स पण कोणी जास्त आहेच नाही. मोहल्ल्यामध्ये पण कोणी फ्रेंड्स नाही आहे, त्याचे कोणीच नाही आहे. आणि शाळा पण दूर असल्यामुळे स्कूलचे फ्रेंड्स स्कूलमध्येच असतात. तर चला आता पावभाजी करूया. तर इथे मी छान असं मस्त पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि पावभाजी मसाला आणूनच ठेवला होता. आणि सोबत बटर टाकायचं आहे. बटर शिवाय पावभाजीला टेस्ट येतच नाही. पाव शेकतानाच आपल्याला बटर टाकावीच लागते, पण जेव्हा पावभाजी आपण फोडणी टाकतो तेव्हा पण बटर टाकायचं. त्यामुळे टेस्ट एकदम अप्रतिम येते. बस जिरं करून टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर ना बारीक अद्रक मी ना सायांनी शिलून ठेवलेलं होतं, आणि लसणचे बारीक बारीक तुकडे केलेले होते. त्यामुळे पण एकदम छान अशी टेस्ट भाजीला येते. तर अद्रक आणि लसण टाकून घेतलं, आणि त्यानंतर थोडंसं लाल होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि सोबत ना मी सगळे जेवढे काही कांदे आहे ना मी सगळे चिरून घेतले. आताच आपल्याला पावभाजीला सोबत पण लागते म्हणून ना सगळं म्हटलं चॉपरच्या साह्याने सगळं चिरून एका साईडला ठेवून दिलं. आणि फोडणीला सुद्धा थोडेसे आपल्याला कांदे टाकायचे आहेत. का त्याच्यासोबत ना आपल्याला टमाटर परत एकदा टाकायचं आहे. जर तुम्हाला वाटलं तुम्ही अद्रक लसण पण घालू शकता. आणि टमाटरसोबत मस्त छान असं कोथिंबीर टाकलेलं आहे. जेव्हा आपण फोडणीला कोथिंबीर टाकतो ना त्याचा स्मेल पूर्ण भाजीला लागतो. म्हणून ना कोथिंबीर हे टाकायचंच. कधी पण तुम्ही पुलाव बनवा की काहीही बनवा, फोडणीमध्ये टाकायचं. आणि जेव्हा आपण वांग्याची भाजी बनवतो ना तेव्हासुद्धा वांगे जेव्हा कडसतात ना तेव्हासुद्धा आपण ना कोथिंबीर टाकायची. त्याची पण खूप टेस्ट छान येते. छान कांदे आपल्याला ब्राऊन होतपर्यंतच होऊ द्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट,
मीठ, काळा मसाला थोडासा घालायचा, घरी राहते तर म्हणून मी तर घातलेला आहे. परत धने पावडर, जर तुम्हाला वाटलं तर धने पावडर घालायचा. आणि पावभाजी मसाला जो पूर्ण मिळतो तो जास्त तिखट वगैरे नसते, पण थोडंसं तिखट जास्ती घालायचं, कारण की भाज्या गोड असतात. आता आपण म्हणजे बटाटे टाकले आहे, ते बटाटे पण थोडेसे गोडसरच असतात. थोडंसं गाजर पण टाकलेलं आहे, तो गाजर पण गोडसरच असतो. म्हणून नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं तिखट जास्त टाकायचं, पण तिखट होत नाही. भाजी एकदम टेस्टी झाली होती आणि मुलांनीसुद्धा खाल्ली होती. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतला आहे. तर तुम्ही आत्ताच बघू शकता किती छान मी जे काही मसाला तयार केला त्याची ग्रेव्ही किती सुंदर दिसत आहे ना, छान दिसत आहे कलर, कारण की वरती पूर्ण तेल आलेलं आहे. परत ही भाजी मी मॅशरच्या साईडने जी बारीक केली होती ती भाजी आपल्याला टाकून घ्यायची आहे. बस आपली पावभाजी तयार आहे. आणि पावभाजीचा मसाला मी तेव्हाच फोडणीतच टाकलेला होता. तर इथे मी कांदे चिरून ठेवले, लिंबू चिरून ठेवले, कोथिंबीर छान अशी चिरून ठेवलेली आहे, म्हणजे नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची धांदल होऊ नये म्हणून. तर इथे आपली भाजी पण तयार आहे. फक्त भाजीमध्ये कोथिंबीर टाकायचं आहे. तर कोथिंबीर टाकून घेते. आणि पाव वगैरे ना गरम गरम शेकले की तेव्हाच छान वाटते. आणि गोडमध्ये ना मी मिठाईच आणलेली होती. हरवेळेस प्रत्येक वर्षी ना मी गुलाबजाम वगैरे करते, पण यावेळेस म्हटलं राहू दे, आपण बाहेरूनच मिठाई वगैरे घेऊन येऊया. पावभाजी, मिठाई आणि केक तर मी घरीच बनवलेला आहे. आता फक्त थोडंसं डेकोरेट करायचं आहे, कारण की मी केक वगैरे घरीच बनवते ना, ऑर्डर वगैरे घेते म्हणून. तर चला मग आता मी कसं सजवलेलं आहे तुम्हाला दाखवते. जास्त काही नाही, फक्त बलून्स वगैरेच लावलेले आहेत. हे बलून्स लावण्याचं काम सगळ्यात दोघी मैत्रिणींनीच मिळून केलेलं आहे. तर या टायमिंगला पूर्ण घर मी आवरून घेतलं. कसं आहे ना, कसं कोणी आपल्या घरी येते तर आपल्याला बोलायला पण वेळ राहिला पाहिजे. फक्त आता पाव शेकायचे आहे गरम, आणि त्याचा बर्थडेचा केक काटायचा आहे. पण बर्थडे केक अजून तयार नाही, मला त्याला लावायचे आहे स्प्रिंकल्स वगैरे, परत चॉकलेट्स वगैरे. आता मी तुम्हाला दाखवीन मी तयार केलेला केक. तर बस आता हॅपी बर्थडेचं असंच लड लावलेली आहे आणि थोडंफारच सजवलेलं आहे. तर केकनं मी सकाळीच करून ठेवलेला होता, फक्त डेकोरेट करायचं आहे. आणि मुलांना चॉकलेट केक भरपूर आवडतो, आणि माझ्या मुलांना तर चॉकलेटच केक आवडते, म्हणून मी यावेळेस चॉकलेट केकच बनवलेला आहे. चॉकलेट केक कसा आहे, राहिला तरी दुसऱ्या दिवशी मुलं खाऊन घेतात. तर आता ह्या खोक्यामध्ये ठेवलेलं होतं, जो खोका आता बाहेर होता त्याच खोक्यामध्ये ठेवलं, कारण की ना असं उघडं ठेवायचं नाही, तर खोक्यामध्ये व्यवस्थित छान असं राहतं आणि सेट पण होऊन जाते आपला केक. तर आता चला मग आता डेकोरेट करूया. आता डेकोरेट करताना मी तुम्हाला दाखवते की माझा नक्ष तिथेच आहे, कारण की त्याचा बर्थडेचा केक आहे. आणि त्याचा बर्थडेचा केक म्हटलं की त्याला किती आनंद होत आहे. तर पूर्ण केक डेकोरेट होतपर्यंत आणि मी चॉकलेट्स वगैरे लावून घेतले, सगळे स्प्रिंकल्स घालून घेतले. आणि जोपर्यंत आपण स्प्रिंकल्स वगैरे घालत नाही ना, तोपर्यंत असा आपला केक उठून दिसतच नाही. कितीही तुम्ही साधा सिम्पल केक बनवा, पण स्प्रिंकल्स वगैरे टाकल्यानंतरच केक आपला उठून दिसतो. तर हे चॉकलेट पण मी घरीच तयार केलेले आहेत. त्याच्यावर फक्त मी गोल्डन कलरचा स्प्रे करून घेतला आणि अशा प्रकारे त्याचा बर्थडेचा केक मी तयार केला. कारण की ना आजकाल केक कोणी खायला बघतच नाही. आता सगळे केक खाऊन खूप बोर झालेले आहेत. फक्त मी अर्धा किलोचाच केक केलेला आहे. तर चला मग आता पूर्ण पावशे शेकून घेणार आहे. आणि पाव बटर घालूनच आपल्याला शेकायचे असते. तर तुम्हाला वाटलं तर पावभाजीमध्ये परत तुम्ही वरतून पण बटर वगैरे टाकू शकता. आता माझ्या नव्याला बटरचं खूप आवडते, तर कारण की नक्षला नव्याला खायचं होतं, म्हटलं चला तुमच्यापुरती तरी शेकून देते, कारण की हे गरम गरम शेकलेलंच बरं पडतं. तर बर्थडेला कोण आलेलं आहे, तर त्याची आत्या इथेच राहते. तर आत्या, अजून बडी मम्मी, आणि गावाला पण फोन केला होता, पण त्यांचं येणं शक्य नाही झाले गावावरून. आता त्याची बडी मम्मी आहे गावाला, बडे पप्पा आहेत अजून, तर ते सगळ्यांचं येणं नाही झालं. तर पण आता इथे जेवढे काही होतं तेवढे होते. आणि आई तर माझं पारायण झालं, तर पारायणच्या समाप्तीच्या दिवशीच मी आईला बोलावून घेतलेलं होतं, तर आईला थांबवून घेतलेलं होतं. तर बस त्याची आत्या आहे, बडी मम्मी आहे, त्याची ताई लोक आहेत, त्याची बहीण. बस आम्ही एवढ्यातच आम्ही आपला मुलाचा बर्थडे सेलिब्रेट केला.
आजचा व्हिडिओ बर्थडे स्पेशल होता, त्यामुळे जास्त काही कंटेंट आजच्या याच्यात होतं नाही. पण माझा नेक्स्टचा बर्थडे म्हटलं चला त्याच्या आठवणीत राहील म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला मग त्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि त्यानंतर मग तर आज असा त्याचा बर्थडेचा पावभाजीचा बेत होता. आणि भाजी तुम्ही बघू शकता, कलर किती छान आलेला आहे. तर बस पावभाजी आणि बस मिठाई आणि केक, फक्त एवढंच आजच्या वेळेस होतं. चला मग मी आता व्हिडिओचा एंड करणार आहे. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.